सांगलीत घडणाऱ्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलांना वापरण्याचा पॅटर्न. अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घेण्यासाठी पोलिसांची टोळी कार्यरत. पोलिसांनी अल्पवयीन रॅकेटमधून पैशांचा बाजार मांडला. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा पोलिसांवर गंभीर आरोप. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना नेमके कशासाठी आणल्याचा केला सवाल. कोट्यावधी रुपये देऊन सहकार अधिकारी येतात, ते कायदा आणि सुव्यवस्था कसे राखतील. पोलीस ठाणे विकली गेली आहेत. खासदार विशाल पाटील. सांगलीतल्या वेदांत बंडगर या 14 वर्षाच्या मुलाची डोळ्यात गोळी झाडून निर्घृण हत्या केल्याच्या घटनेनंतर सांगलीत संतापाची लाट उसळली आहे. नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार घेतल्यानंतर परिस्थिती बदलेल अशी आशा होती, पण परिस्थिती बिकट होत चालल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सडकून टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. जिल्ह्यातल्या न्यायव्यवस्थेबद्दल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे, याच्यावर कोणाचेही लक्ष आहे का. वर्षाच्या पहिल्या दिवसापासून खुनाची मालिका सुरू आहे. पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे. सांगलीत जे खून होतात त्यात एक पॅटर्न आहे. अल्पवयीन मुलांना पुढे केले जाते, तो खुनाची कबुली देतो. अशा मुलांना आरोपी स्वतःचा अंगावर आरोप घेण्यासाठी पोलिसांची टोळी कार्यरत आहे. पैशांचा बाजार या माध्यमातून सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी बोलताना केला आहे. विशाल पाटील पुढे म्हणाले की भ्रष्ट कारभारावरून खालीपर्यंत सुरू आहे. पैसे घेऊन बदल्या होतात, कोटी कोटी रुपये देऊन अधिकारी येतात, मग ते कायदा आणि सुव्यवस्था कसे राखतील. पोलीस ठाणी पूर्णपणे विकली गेली आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात वसुली करणारा कर्मचारी आहे. वेदांचा खून झाला त्या दिवशी तिथल्या पोलीस निरीक्षक आणि उपअधीक्षकांना कोणी फोन केले हे जनतेपुढे आले पाहिजे. हा आरोपी लोकसभेला कोणाचे आणि कोणत्या पक्षाचे काम करत होता हे जगजाहीर आहे. मुख्यमंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरे देणं गरजेचे आहे, असंही ते म्हणाले आहेत. सांगली जिल्ह्यातल्या न्यायव्यवस्थेबद्दल ही प्रेस जाणून बुजून मी आज घेतलेली आहे. कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे आणि ह्याच्यावर कुणाचं लक्ष आहे का हा प्रश्न आहे. अर्थात राजकारणात काम करत असताना निष्कारण, माझा स्वभाव आहे, आमचा कुटुंबाचा स्वभाव आहे, निष्कारण प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचा आणि त्यातनं आपलं काहीतरी फायदा करायचा हा आमचा हेतू नसतो. आणि म्हणून काही गोष्टी आम्ही थोडं बोलायचं थांबतो. पण जे गेल्या काही महिन्यांपासून जे सांगली जिल्ह्यात सुरू आहे, जे रोज जे वर्षाची सुरुवात झालेल्या पहिल्या दिवसापासून आज 6 महिने होत आले आणि ह्या 6 महिन्यात जी खुनाची आकडेवारी आहे तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहे. पोलिसांवर लोकांचा पूर्णपणे विश्वास उडालेला आहे. पोलीस स्टेशनला जाऊन एखादी तक्रार द्यायची म्हणजे स्वतःवरच एक केस ओढून घ्यायची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कालचीच घटना, पोलीस स्टेशनला, संजयनगर पोलीस स्टेशनला एक कार्यकर्ते गेले होते. त्यांच्या घरात घुसून काही नशेतली पोरं धमकी देऊन, पैसे मागून, खंडणी मागून गेली. त्याच्या विरोधात पूर्ण गल्ली एकत्र येऊन पोलीस स्टेशनला 100 लोक गेल्यावर त्यांना सांगण्यात आलं की तुमची तक्रार घेतली तर मला त्यांचीही तक्रार घ्यायला लागेल. याचा अर्थ तुम्ही तक्रार देऊ नका, आपापल्या घरात जावा. त्या व्यक्तीचा जर पुन्हा पैसे नाही दिले म्हणून जर खून झाला असता तर जबाबदार कोण. ह्या सांगलीतल्या काही इलाक्यात जे खून होतात त्या खून झाल्यावर एक पॅटर्न आलेला आहे. तो पॅटर्न असा आहे की खून झाल्यावर अल्पवयीन मुलगा काही दिवसानंतर पुढे येतो आणि तो कबुली देतो की तो खून मीच केला आहे. त्या मुलाचा त्या खुनाशी काही संबंध नसतो. मात्र ह्या अशा तरुण मुलांना सुधारगृहात पाठवून वर्षभरात सोडवून घेऊन अशी खुनाची आरोप स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी एक टोळी ह्या पोलिसात काम करते आणि त्यात पैशाचा दर ठरतो. खून झाल्यावर त्या खुनातनं सुटायचं कसं ह्यासाठी सुद्धा दरपत्रक आज या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सगळीकडे आलेलं आहे. SP आता नवीन आलेले आहेत, त्यांनी काय ह्या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहेत हे अजून कळलेलं नाही. ही जतची घटना सगळी घडत होती. जतला हा जो निलेश गर्दे नावाचा वॉन्टेड क्रिमिनल आहे किंवा जामीनवर सुटलेला क्रिमिनल आहे, तो तडीपार आहे, त्याला सांगलीत येता येत नाही. मात्र तो सांगलीत येतो, धमक्या देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खुनात त्याचं नाव आहे
ज्या व्यक्तीवर आधीच पाटोळेच्या खुनाचा आरोप आहे, सगळे साक्षी पुरावे त्याच्या विरोधात आहेत, तो व्यक्ती मुळात जामिनावर सुटतोच कसा, ह्यासाठी पोलिसांनी त्याच्या जामिनाचे ॲप्लिकेशन नेमकं काय म्हणणं मांडलं होतं हे सुद्धा आज पोलिसांनी समोर देणं गरजेचं आहे. आणि हा सुटलेला व्यक्ती पुन्हा खंडणीसाठी व्यवसाय चाललेला आहे, हमालीचा व्यवसाय असेल, चांगला व्यवसाय चालला आहे म्हणून त्या ठिकाणी त्यांनी पैसे मागितले, पैसे दिले नाहीत आणि त्याच्यावर तक्रार केली. म्हणून तक्रारी करायला का आला म्हणून मार्केट कमिटीचे माजी संचालक त्यांना दम दिला गेला. त्यांच्या घरी जाऊन त्यांचा नातू जो आत्ता मारुती बनगर जो मार्केट कमिटीचा संचालक आहे त्याच्या मुलाला 13-14 वर्षाच्या मुलाला गोळी घालण्यात आली आणि ही घालण्यात आल्यावर तो आजही आरोपी ह्यांना सापडलेला नाही. तो तिथून इथं येऊस तोपर्यंत 4 गाड्या बदलल्याचं आरोप लोक करतात. ते 4 गाड्या कुणाच्या होत्या, कुठे होत्या, तो मोबाईलवर बोलत आला, घर हुडकत आला, त्याला ह्या घराचा पत्ता कुणी दिला, ह्या चौकशा पोलिसांनी कशा करायच्या आम्ही सांगायची गरज नाही. त्यात त्यांचं ते काम आहे, त्यांनी करायला पाहिजे. एवढे दिवसात हा व्यक्ती जर मोकळा फिरतोय ह्याचा अर्थ हेच आहे की आत्ता ह्यालासुद्धा सोडवण्यासाठी कुठला तरी अल्पवयीन मुलगा जो हे आरोप स्वतःवर घेणार आहे ह्याची कदाचित तलाश चालू असेल आणि त्यात ती मांडवली टक्केवारी, पैसे, दर हा ठरत असेल असा संशय येतो. नेमकं मुख्यमंत्री आज ह्या न्यायव्यवस्थेला जबाबदार आहेत. मुख्यमंत्र्यांनी नेमकं ह्या ठिकाणी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलीस ह्यांना का पाठवलेलं आहे, काय जबाबदारी दिलेली आहे? येणाऱ्या निवडणुकीत मदत व्हावी म्हणून, शक्तिपीठाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या स्वस्त भावात घ्यायच्या म्हणून, का खरंच ह्या ठिकाणी होणाऱ्या खून, दरोडे, खंडण्या ह्या थांबाव्यात म्हणून? हे सुद्धा उत्तर आज स्वतः मुख्यमंत्र्यांना द्यावं लागणार आहे. एसपीची बदली करा, त्या एसपीची बदली केली, दुसरा एसपी आला, हे गुन्हेगारी थांबणार आहे का नाही? पोलीस ठोस काय निर्णय घेणार आहेत का नाही? बघा, सगळ्यात मोठा दुर्दैव हेच आहे की मला वाटत नाही एसपीला कुणाची बदली करायचा अधिकार आहे. हे पूर्ण भ्रष्ट कारभार वरनं खालपर्यंत चाललेला आहे. कुठल्या अधिकाऱ्याला कुठे ठेवायचा त्याचा दरपत्रक ठरतो आणि तो दरपत्रक ठरल्यामुळे काय एसपी तरी करणार आहे आणि काय कोण करणार आहे? धाडशी एसपी असते ते करू शकतील. जर वरनंच नावं येतात, ह्यांची जी बगलबच्ची आमदार आहेत तीच सांगतात ह्याला तिथं ठेवा, त्याला तिथं ठेवा, त्याच जर टक्केवारी पैसे 50-50 लाख रुपये, कोट रुपयाचा आधीच घेतले जात असतील तर मग काय नाही कायदा सुव्यवस्था जाणार आहे? तो तिथं दुकानदार म्हणून बसलेला आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला एक मेन एजंट बसलेला आहे ज्याची जबाबदारी आहे कलेक्शनची. ही कलेक्शन करायचं, एसपीला एवढं द्यायचं, इन्स्पेक्टरने एवढं वाटून घ्यायचं, खालच्याने एवढं वाटून घ्यायचं, वरपर्यंत. वर कुणाला जाते? अभ्यास करावा. पोलीस स्टेशन पूर्णपणे विकलं गेलेलं आहे. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न त्या ठिकाणी कंट्रोल करायचा प्रयत्न केला जात नाही. नाही, आता विषय तोच आहे. खूप चर्चा होते की कुणी कुणाला फोन केले, तर ते सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड सुद्धा हे जनतेपुढे आले पाहिजे की नेमकं तिथल्या PIंना, तिथल्या DYSPंना कुणी फोन केले, त्यांचे सुद्धा कॉल रेकॉर्ड हे पब्लिक झाले पाहिजे. तुम्ही चौकशी करूपेक्षा आम्हाला जनतेच्या पुढे दाखवा की त्या आरोपीचे कुठला मोबाईल वापरत होता, त्याच्याबरोबर गाडीत फिरणारी कोण होती, त्या ठिकाणी कोण आली होती. आता तेच सांगतो तुम्हाला. आता बातमी अशी कळते की नवीन कोणतरी माणूस ती जबाबदारी मर्डरची घेणार आहे आणि तोच मीच आरोपी आणि मीच गोळी झाडली असं तो सांगणार आहे. हा सुद्धा प्रयत्न ह्या ठिकाणी चाललेला आहे. ह्यात नेमका हा जो आरोपी आहे हा लोकसभेला, विधानसभेला सुद्धा राजकीयदृष्ट्या कुठल्या पक्षाचं काम करत होता हे सुद्धा जग जाहीर आहेत. फोटोसुद्धा आता आलेले आहेत. मग ह्यांना आश्रय राजकीय कोण देत आहे का? आणि ह्या राजकीय आश्रय दिल्यामुळे पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर, इन्चार्ज काही धाडस करत नाहीत का? ह्यांना कुणाचे नेमकं फोन आलेले की त्याला मोकळीक देण्यासाठी 100-150 लोक तक्रार करायला येत असताना अजूनही प्रत्येक पोलीस स्टेशनला हेच सांगले जाते, बघा तुमची पण तक्रार घेतो, तुमच्या विरोधकाची पण घेतो. नेमकं पोलीस स्टेशनचे काय पद्धत आहे, कार्यपद्धती काय असणार आहे? आणि अंडरस्टाफ असतो तर माणसं वाढवणार आहे की नाही? शेवटी मुख्यमंत्री म्हणून किंवा ह्या राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांना खूप प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.